काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जगविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा उपदेश करोनी सायास शिकविती घ्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स देनवेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासे भावे उत्तराई ठेवित हा पायी जीव थोडा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची आवाज कमी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वंदो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवता ऐसे नमन करुणी सकळा हरि कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाल घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा नमस्ते माझे माझे सेवा दीना दुर्बळाची सेवा दीना दुर्बळाची सेवा घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा।
ऐके वचन कमलापती मजरंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबराय वैराग्य रागरसिक श्री जगद्गुरु तुकोबराय अखिल संत मंडळी माता भगिनी वडीलधारी मंडळी सर्व गुणीजन मंडळी सर्व कलाकार मंडळी सर्वांच्या हसेम अपार अपूर्व अशा कृपानुग्रहाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण सर्वजण मिळून मासिक कार्यक्रम आमोशेचा कार्यक्रम मामांची सेवा आपण सर्वजण मिळून या ठिकाणी करत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अनेक महिन्यापासून आपण सर्वजण मिळून मामांची सेवा या ठिकाणी करत आहोत. एखादी लग्नामध्ये मुलगी असेल तर त्या मुलीच्या पाठीमाग तिचे मामा खंबीरपणे उभा राहतात. तसं प्रत्येक समाजाच्या पाठीमाग येणारी संकट दूर करण्यासाठी संत सद्गुरू बाळूमामा खंबीरपणे पाठीमाग उभा आहेत. मामांची सेवा आपण सर्वजण मिळून या ठिकाणी या पारवडी आपल्या गावामध्ये आपण सर्वजण मिळून या ठिकाणी करतोय. आणि माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा आहे. आपण सर्वजण मिळून या ठिकाणी ही सेवा करतोय. कोणीतरी इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला आणि त्या माध्यमातून फोन केला महाराज या, आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा मला या ठिकाणी योग आलेला आहे. माझं गाव लासोर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे. अगोदर सांगून टाकावं काय होतं, काही लोक म्हणत कुठला महाराज आणला कुठला भाऊ आणला असं होतं ना जरा. म्हणून एक मामांची आपण सर्वजण मिळून आपल्या पारवडी गावामध्ये या ठिकाणी सेवा करत आहोत. आणि सेवा केली पाहिजे. या जगामध्ये प्रत्येक देवाची सेवा आपण केली पाहिजे. प्रत्येक संताची सेवा आपण केली पाहिजे. जगाच्या पाठीवर पांडुरंग परमात्मा या परमात्म्याची आपण सेवा केली पाहिजे. अनेक देव जगामध्ये आहेत पण आपलं कुलदैवत वारकऱ्यांची कुलदैवत मध्ये पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि त्याबरोबर त्या पांडुरंगाची ज्या संतांनी सेवा केली त्या संतांची आपण सेवा केली पाहिजे. संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आपण ज्ञानोबरायांची सेवा केली पाहिजे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ हेतोनिया. मुख्य महाविष्णू भगवान परमात्मा आहे आणि त्या महाविष्णूचे अवतार संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आहेत. महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांची आपण सेवा केली पाहिजे.
जगद्गुरु तुकोबराय सुद्धा हे विष्णूचे अवतार आहेत. तुकिता तुल्यसी ब्रह्म तुकासे आले, मनोडी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. जगद्गुरु तुकोबरायांची सेवा आपण केली पाहिजे. आणि त्याबरोबर या कलियुगामध्ये शेवटचे संत श्री संत सद्गुरु बाळूमामा हे महादेवाचे अवतार आहेत. म्हणून बाळूमामांची ही सेवा आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. रुद्राचा अवतार थोरयो रातो आत्मापुराचा, उतळणी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा, रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार, दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. बाळूमामा वेद बाळूमामा हे रुद्राचा अवतार थोरयो राहतो आदमापुरात, उधळोनी भंडारा हा ज्ञानगंगेची अमृतधारा, रेशमी पेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार, दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. बाळूमामा त्याने पिंड केलं बाळूमामा हे रुद्राचे अवतार आहेत, महादेवाचे अवतार आहेत, शेषाचे अवतार बाळूमामा आहेत. म्हणून ज्ञानोबरायांची सेवा करावी, नंतर तुकोबरायांची सेवा करावी, नाथबाबांची सेवा करावी आणि आपण संत सद्गुरु बाळूमामांची आपण सेवा करावी. सेवा ती आवडे उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारोणी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, दरे माझ्या दैवा पार नाही. म्हणून या पारोडी गावामध्ये सर्व भाविक भक्त, परिसरातील सर्व भाविक भक्त मामांची या ठिकाणी सेवा करतात. आज आमोश आहे, आमोशेला आपण भंडारा केला पाहिजे. भंडाऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक कपाळाला लावणारा भंडारा आणि दुसरा म्हणजे जे आज समोर प्रसाद चालू आहे तो भंडारा आहे. म्हणून आपण कपाळाला लावतो तोही भंडारा आणि जो आपण सेवन करतो, जेवण करतो तोही भंडारा. आमोशेला, प्रत्येक आमोशेला आपण भंडारा केला पाहिजे. भंडाऱ्याची सेवा आपण केली पाहिजे, बाळूमामांची सेवा आपण केली पाहिजे, बाळूमामांच्या शेळे मेंढ्याची सेवा आपण केली पाहिजे, बाळूमामांचा भंडारा आपण कपाळा लावला पाहिजे. भंडाऱ्याचा रंग सोनेरी आहे, समुद्र मंथनातून निघालेलं सोनेरी रत्न म्हणजे बाळूमामांचा भंडारा आहे. जो कोणी आपल्या मस्तकाला भंडारा लावतो त्याचा संसार भंडाऱ्यासारखा सोनेरी पिवळा झाल्याशिवाय राहणार नाही. समुद्र मंथनातून निघालेलं रत्न म्हणजे भंडारा आहे. आणि हा भंडारा उत्सव आपण करावा. प्रत्येक अमावस्येला आपण अन्नदान करावं, प्रत्येक अमावस्येला आपण ज्ञानदान करावं, म्हणजे कीर्तन घ्यावं. बाळूमामांना कीर्तन करायला, नामस्मरण करायला फार आवडत होतं. मामांनी गावोगावी जाऊन नाम सप्ताह सुरू केले, मेतक्याला पहिला उत्सव सुरू केला आणि सुरू करत करत मामांनी नाम यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. का? त्या माध्यमातून समाजाची सेवा आपल्याला करता येईल, त्या माध्यमातून लोकांच्या अडचणी, लोकांचे संकट, लोकांचं दुःख नाहीच आपल्याला करता येईल. म्हणून प्रत्येक अमावस्येला ये चला
प्रत्येक अमावस्येला संकटही आपल्या मामांना सांगत चला, मामा मला हा त्रास होतोय, मामा मला तो त्रास होतोय, मामा मी तुमची सेवा करणार आहे, फक्त एक करा, हा त्रास मला कमी करा. मामा 100% तुमचे हात ऐकणार आणि मामा तुमचा त्रास 100% दूर केल्याशिवाय राहणार नाही. फक्त याच्यासाठी मामांना तुम्ही काय दिलं पाहिजे? आपलं अंतःकरणातलं मन, आपले विश्वास, आपली बुद्धी, आपलं चित्त माळो मामांना आपण समर्पण केलं पाहिजे. आपलं जीवन जर मामांच्या चरणी समर्पण केलं तर मामा आपली 100% हात ऐकल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त एकच, कोणतीही सेवा करत असताना आपण अंतःकरणापासून करावी. आपल्या अंतःकरणामध्ये 3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे. एक श्रद्धा पाहिजे, एक प्रेम पाहिजे आणि एक विश्वास पाहिजे. श्रद्धा म्हणजेच काय याचं शिक्षण माणसाला दिल्लीच्या लोकसभेमध्ये मिळणार नाही. श्रद्धा म्हणजे काय याचं शिक्षण माणसाला मुंबईच्या विधान भवनात मिळणार नाही. श्रद्धा म्हणजे काय याचं शिक्षण माणसाला ग्रामपंचायतच्या इलेक्शनामध्ये तर मुळीच मिळणार नाही. जिथं पानगळच पानगळ आहे, कुठंतरी हिरवागार कणीस फुलतं, त्याला श्रद्धा म्हणावी. जिथं वाळवंटाच वाळवंट आहे, पाण्याचा झऱ्याचा शोध घेणारी ती श्रद्धा आहे. श्रद्धा कधी लहान नसते, श्रद्धा कधी मोठी नसते. माणसाच्या अंतःकरणामध्ये उपजाता झालेला एक गुण म्हणजे श्रद्धा आहे. म्हणून मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये बाकी काहीही वाढवण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी आणि संताविषयी श्रद्धा वाढवणं गरजेचं आहे. श्रद्धा वाढवणं लभ्यंते. तुम्ही श्रद्धेनं एका दगडाची पूजा करा, तिथं तुम्हाला देव भेटेल. बाळूमामा म्हणतात, श्रद्धेनं तुम्ही कुठूनही मला हाक मारा, मी तुमच्या पायाच्या टाचखाली तिथंच आहे. फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. श्रद्धा जर नसेल तर मी जरी तुमच्या जवळ आलो तरी मी तुम्हाला ओळखता येणार नाही. म्हणून माणसाने अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवा. दुसरी गोष्ट, मामांविषयी देवाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा. माणसाने प्रेम केलं पाहिजे. प्रेम कोणावर करावं? लहानाने मोठ्यावर प्रेम करावं, गरिबाने श्रीमंतावर प्रेम करावं, विद्यार्थ्याने गुरुजनांवर प्रेम करावं, प्रत्येक रक्ताच्या थेंबानं भारत भूमीवर प्रेम करावं आणि प्रत्येक अमावस्येला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं संत सद्गुरू बाळूमामांवरती प्रेम करावं. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई.
देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. म्हणून माणसाने प्रेम केलं पाहिजे. श्रद्धा देवाविषयी पाहिजे, संताविषयी पाहिजे. दुसरी गोष्ट प्रेम पाहिजे आणि तिसरी गोष्ट विश्वास पाहिजे. माझे गुरुवर्य पुरीकर बाबा सांगतात, जेवढा श्वास महत्वाचा आहे तेवढा विश्वास महत्वाचा आहे. आपण आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवा. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. कमान नाही विश्वास जवानी, कमान नाही विश्वास जवानी, कमान नाही विश्वास जवानी, कमान नाही विश्वास जवानी, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवी वासना आवाज, अंती ते आपण पाशी न्यावे. पुढं मागे पुढे उभा राहे संभाळित आलिया आघात निवाराया. योगक्षेम त्यांची जाणे जड भारी, वाट धावी धरी करोनिया. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणे विचारुनी. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मग आपण सर्वांनी मिळून बाळूमामांचं सर्व भावाने दास व्हायचं आणि बाळूमामांच्या चरणावर विश्वास ठेवायचा, बाळूमामांच्या भंडाऱ्यावर विश्वास ठेवायचा, बाळूमामांच्या सेवेवर विश्वास ठेवायचा. जर तुम्ही मामांवर विश्वास ठेवला तर मामा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, 100% करणार. म्हणून मामांचा भंडारा उत्सव प्रत्येक अमावस्येला आपण सर्वजण मिळून संपन्न करतोय. अभंग श्री तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा, दोन शब्द जवळ जेवायचे. एका कृतच्या पुढं ज्ञ आहे आणि एका कृतच्या पुढं ज्ञ आहे. ज्ञ जाणाते म्हणजे जाणणे आणि ज्ञ हंते म्हणजे नाश पावणे. कृतज्ञ म्हणजे जो उपकार जाणतो त्याला कृतज्ञ म्हणावं आणि जो उपकार जाणत नाही त्याला कृतज्ञ म्हणावं. बरीचशी लोक उपकार जाणत नाहीत त्याला कृतज्ञ म्हणावं आणि ज्यांनी उपकार जाणले त्याला कृतज्ञ म्हणावं. आज बरीचशी मुलं आई वडिलाची सेवा करत नाहीत, त्यांच्या उपकाराचं स्मरण करत नाहीत. समजायचं ती मुलं कृतज्ञ आहेत. ज्यांनी आम्हाला प्रपंच वाढवण्यासाठी सहकार्य केलं, ज्यांनी आम्हाला प्रपंच पुढे नेण्यासाठी मदत केली, ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सहकार्य केलं, त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता पाळली पाहिजे. पण बरेचसे लोक विसरून आता कृतज्ञ झालेले आहेत. एक मला विनंती आहे, ज्यांनी आपल्याला उपकार केले, ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, ज्यांनी आपल्याला मदत केली, त्यांच्या उपकारातून आपण थोडं का होईना, अंशतः का होईना उत्तीर्ण व्हावं आणि कृतज्ञ व्हावं. हा, कृतज्ञ आणि कृतज्ञ. ज्ञ जाणाते म्हणजे जाणणे.
शुकाचार्यांनी पांडवांच्या यज्ञामध्ये खरकाट्या पत्रावळीवरलं एकच भाताचं शीत सेवन केलं होतं, ती पण उकरण्यावरलं. पण ते तर जेव्हा मिळलंच नाही शुकाचार्य. शुक म्हणजे पोपट आहे. शुकाचार्य म्हणजे व्यास मुनींचा मुलगा. भागवतात वर्णन आलेलं आहे. एक पोपटाचं रूप धारण करून शुकाचार्य आले आणि आल्याबरोबर पांडवांच्या यज्ञामध्ये एक खरकट्या पत्रावळीवरलं एक भाताचं शीत खरकट सेवन केलं. ते 3 पिढ्या सलत होतं. त्या अंशतः भाताच्या उपकारातून, खाल्लेल्या भाताच्या उपकारातून उतराई होण्यासाठी राजा परीक्षिताला 7 दिवस शुकाचार्य. आजपर्यंत मी एकही बाळूमामाच्या भंडाऱ्यात पंगत घातली नाही. आजपर्यंत मी बाळूमामाच्या भंडाऱ्याला कधीही 1 किलो तांदूळ दिला नाही, 1 किलो तेल दिलं नाही, 1 किलो डालडा दिला नाही, कधी 1 किलो भरडाही दिला नाही. आज विचार करा, आजपर्यंत आमोशा चालू आहे, मी नुसतं प्रसाद सेवन करत आलेलो आहोत. आपण सेवन केलेला प्रसाद आहे असा कधीतरी घरी जाऊन विचार करा आणि मनात संकल्पना धारण करा. कार्यकर्त्याच्या जवळ या कीर्तन झाल्यावर किंवा होणार उद्या बेटा पुढच्या आमोशाला मी 5 किलो तेल देईल, 5 किलो डाळडा देईल, 5 किलो भरडा देईल, 5 किलो भात देईल, लापशी देईल असा मनात विचार बाळगून आपण आपल्या जीवनामध्ये कार्य केलं पाहिजे. 100% दिलं पाहिजे. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. आपण खऱ्या अर्थाने दुसऱ्याचं घेतो, आपण हे दुसऱ्याला दिलं पाहिजे. हे सगळ्या जगात ऊस नाही. म्हणून एक विनंती आहे, आपण दुसऱ्याचं खातो, कमीत कमी आपण दुसऱ्याला एक तरी घास आपण खायला घातला पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विठ्ठल तसं एक विनंती आहे, आपण विचार करा, एका दिवसाचा पगार आपण सगळ्यांनी मिळून बाळूमामांच्या भंडाऱ्याला करा. बाळूमामा 100% तुमच्या मुला लेकराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. 100% देत असतात. म्हणून आपण कृतज्ञ व्हायचं नाही, आपण कृतज्ञ व्हावं, कृतज्ञ व्हावं. आणि मग तुकोबाई म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी मी कृतज्ञ आहे. मग संत कृतज्ञ आहेत, संत उपकार मानतात. तुम्ही म्हणतात जगद्गुरु तुकोबाई तर महान संत आहेत, मग ते कोणाचे उपकार मानतात? तुकोबाई पुंडलिक रायाचे उपकार मानतात. जगद्गुरु तुकोबाई ध्रुव बाळाचा आदर्श ठेवून ध्रुव बाळाचे उपकार मानतात. जगद्गुरु तुकोबाई नाथ बाबांचे उपकार मानतात. जगद्गुरु तुकोबाई श्री ज्ञानोबाईंचे उपकार मानतात. मग तुकोबाई कृतज्ञ आहेत. मग किती उपकार आहेत तुकोबाईंवरती, आपल्यावरती, हे सांगता येत नाही. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात अनिर्वाच्य शब्द वापरला गेला. काय सांगू आता, काय सांगू गायक वाजकाकडे टाळ्या वाजवा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आपल्यावर संतांचे अगणित उपकार आहेत. काय उपकार आहेत, किती उपकार आहेत,
खूप उपकार आहेत, या वाच्यतेनं सांगता येत नाही. महाराज दुसऱ्या पण वस्तू आहेत ना परोपकारी. संत बिटप सरिता गिरिधरणी परहित लागे सबके करणी. पृथ्वी, नदी, पर्वत, वृक्ष आणि साधू. पृथ्वी परोपकारी आहे. आजपर्यंत आम्ही या पृथ्वीवर राहिलो, जोडे घालून पृथ्वी तोडवली. कधी रागवली का हो? पृथ्वी कधी कोणावर रागवली का? नाही. या पृथ्वीला, या देशाला आपण माता म्हणतो, कधीही कोणावर रागवत नाही. परोपकारी आहे. आजपर्यंत आम्ही जोडे घालून वयाच्या 85 वर्षापर्यंत पृथ्वी तोडवली, कधीही रागवली नाही. तुमचा तालुका कोणता आहे? करमाळा. अहिल्यादेवी कर्जत मध्ये ना. अहिल्यादेवीनं वयाच्या 72 वर्षापर्यंत त्यांनी कधीच पायात चप्पल घातली नाही. त्यांनी आयुष्यभर पायात चप्पल घातली नाही. पायात चप्पल न घालता त्यांनी अहिल्यादेवी होळकरांनी खऱ्या अर्थाने भगवंताची सेवा केली. 72 वर्षापर्यंत त्यांनी भगवंताची सेवा केली. महाराणी होत्या माहेश्वरी संस्थानच्या, पण महाराणी असताना सुद्धा एकही दिवस महाराणी म्हणून कधी त्या गादीवर बसले नाहीत अहिल्यादेवी होळकर. त्यांनी पायात चप्पल कधी घातली नाही. का? की माता मी कधीही तोडवणार नाही. दुसरी गोष्ट, घरातली 26 माणसं त्यांच्या डोळ्यात एकटं मरण पावली. सासरा मेला, नवरा मेला, भाव मेला, घरातली सगळी माणसं मरण पावली. पण अहिल्यादेवीला कधीच वाटलं नाही की आपण आत्महत्या करावी म्हणून. वैभव गोळा केलं. 5 किलोची सोन्याची पिंड घृष्णेश्वराला समर्पण केली. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अहिल्यादेवी होळकर कधीही जेवत नव्हत्या. कशावर आलं ते? पायात चप्पल आलं. अशा महाराणी महापुरुष आपल्या भारत देशाला लाभल्या. सावित्रीबाई फुले, ताराबाई, झाशीच्या राणी अशा महान पराक्रमी स्त्रिया आपल्या भारत देशाला लागल्या. म्हणून खऱ्या अर्थाने स्त्रियांची मान उंच आहे. माता भगिनी, तुम्ही अंगावची साडी घालताना, ही साडी कोणी तयार केली असेल तर पहिली साडी अहिल्यादेवी होळकरांनी सुरू तयार केली. माहिती नसेल त्यांचं चरित्र वाचा. आजही माहेश्वरी संस्थांमध्ये तिथं आरोपी कैदी साडी बनवतात. 1 लाख रुपयाची साडी अहिल्यादेवी होळकरांनी बनवली, पण कधीही लाख रुपयाची साडी अंगावर घातली नाही. साधी साडी अंगावर घातली. हो, देवाला सोनं समर्पण केलं, पण कधी फुटका मणी गळ्यात त्यांनी घातला नाही. पांढऱ्या मोत्याची माळ गळ्यात घातली. वैभव गोळा केलं आणि वैभवाचा त्याग केला. याला जीवन म्हटलं पाहिजे. समर्पण हे सगळ्यात मोठी जीवनामध्ये भक्ती आहे. जोपर्यंत समर्पण करत नाही तोपर्यंत देव कधी मिळत नाही. फक्त एकच, प्रपंचातला 1% मन काढा, मामांच्या चरणी लावा. मामा भर भरून 99% तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आमची सगळी भक्ती शिजनल आहे, त्याच्यामुळे देव आम्हाला कधीच मिळत नाही. पृथ्वी परोपकारी, नदी परोपकारी आहे. हा, सगळ्यांना पाणी देते. हा, फेडत पाप ताप ओकी दे तिरीचे पादक. समुद्रात जाय आपे आप गंगेचे जैसे. गंगा नदी सगळ्यांचं पाप घालवते. गंगा गंगेते ब्रूयत योजनानाम शतैरपि मुच्यते सर्व पाप्यभ्यो विष्णू लोकम सगच्छति. नुसतं गंगेत स्नान करा, सगळी पाप धुवून जातात. नाहीतर वाचेन गंगा गंगा म्हणा की वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता म्हणून गंगा परोपकारी, नदी परोपकारी आहे, पृथ्वी परोपकारी आहे, गाय परोपकारी आहे. आपल्याला दूध देते. गाय घरातल्या पोरासाठी दूध देते का वासरासाठी देते? हो, ए वासरांनो बोला की. वासरासाठी देते गाय दूध देते, पण तिच्या बी वासराचं बघतात, घरातल्या बी वासराचं बघतं. हा, गाय पवित्र आहे. गाय देते. गायीचं काहीच वायपट जात नाही. दूध वायपट जात नाही, गोमूत्र वायपट जात नाही, शेण वायपट जात नाही. गायीचं दर्शन घेताना पाठीमागून घ्यायचं. गायीच्या गोमूत्रात गंगा आहे, गायीच्या शेणात लक्ष्मी आहे. आपले ज्याचे द्वारी गायीचे पाय त्याचे द्वारी विठोबाचे पाय.
गाय आपण सांभाळली पाहिजे. परोपकारी आहे जगामध्ये संत परोपकारी. मग किती उपकार आहेत सांगता येत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जाग्यावरती धावतो घेतो. मग संतांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. म्हणून आपण जीव जरी ठेवला तरी जीव कमी आहे. ठेविता हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी भावे उतरा. 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 असं काय द्यावे त्यासी भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या उपकारातून जीव जरी ठेवला तर जीव सुद्धा कमी आहे. संतांना आपलं जीवन आपण समर्पण करावं. मग कोणत्या संत आहेत त्या संतांना जीवन समर्पण करावं. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय. तुमचं दोंडोपंत दादांच्या फळ आहे ना. दोंडोपंत दादांनी सुद्धा आपलं जीवन भगवंताला समर्पण केलं आणि आज आमोशाची तुम्ही सेवा करता. सर्वांना विनंती आहे आपलं जीवन बाळूमामांच्या चरणी आपण समर्पण केलं पाहिजे. चांग भलं चांग भलं बाळूमामाचं चांग भलं. चांग भलं चांग भलं बाळूमामाचं चांग भलं. तुझे